व्ह्यूअर्स नमस्ते. आपण महाराष्ट्र पॅव्हिलियन समोर दावोस स्वित्झर्लंडला आहोत आणि माझ्यासोबत आहे उदयजी सामंत, जे आपले इंडस्ट्रीज मिनिस्टर आहे महाराष्ट्रातले. आणि उदयजींचं मागे बघा तुम्ही, शिंदे साहेबांचाही फोटो आहे, यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, संध्याकाळ झालेली आहे. एवढी स्माईल, मोठा नंबर मारला वाटतं आज. नाही, मी कायम हसतच असतो, त्यामुळं आजचं काही स्माईल वेगळं नाही, पण आजचा आनंद वेगळा आहे. आमच्या व्ह्यूअर्ससोबत शेअर करा साहेब. गेली 2 वर्ष डावोसमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली येत होतो. आम्ही रेकॉर्ड ब्रेक MOU केले. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही आलोय. मीच इंडस्ट्री मिनिस्टर आहे आणि आज देखील 6 लाख कोटीचा आकडा आम्ही पूर्ण केला आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्याच दिवशी 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, प्रत्येक सेक्टरमध्ये आणलेली आहे आणि याचा ऑब्व्हियसली आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांनी जी रेकॉर्ड ब्रेक प्रथा आणली होती ती पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेतोय. आणि देवेंद्रजींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेऊन जे इंडस्ट्रिस्ट आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम केलेलं आहे. एक विचारायचं होतं साहेब की मागच्या वर्षी तुम्ही 3.5 लाख कोट केलं होतं इथंच डावोसला. या वर्षी तुम्ही हा आकडा एकच दिवसात 6 लाख कोट क्रॉस केलाय. मग नेमकं तुम्ही वेगळं काय केलं यावर्षी? मागच्या वर्षी 3,70,000 कोटीचे आम्ही MOU केले होते आणि महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर 2 लाख कोटीचे केले होते. असे 5,70,000 कोटीचे आम्ही MOU केले होते. शेवटी प्रोॲक्टिव्हली आमच्या अधिकाऱ्यांनी जर काम केलं, इंडस्ट्रियलिस्टना चांगल्या पद्धतीच्या सुविधा प्राप्त करून दिल्या, मैत्रीसारखा कायदा आम्ही आणलेला आहे, त्याची अंमलबजावणी चांगली केली, तर महाराष्ट्राची भूमी ही उद्योजकांना ताकद देणारी भूमी आहे हे आम्ही सिद्ध केलं. आणि त्याच्यामुळं जेवढ्या मोठ्या पद्धतीनं आज MOU होत आहेत आणि ही सगळी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी सरकारच्या आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. माननीय देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, आमचे अजित पवार साहेब असतील, या सगळ्यांनीच प्रयत्न केल्यामुळे ही फार मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आलेली आहे. उदयजी, यावेळी 25 मध्ये तुम्ही कितीचा आकडा बघताय महाराष्ट्रासाठी अंदाजे? नाही, आजचा आकडा तर तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे. उद्याचा आकडा उद्या संध्याकाळी सांगू, परंतु 2 दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक MOU होतील आणि फार मोठी इन्व्हेस्टमेंट. म्हणजे 10चा आकडा क्रॉस होणार आहे? नाही, आता शक्यतो काही गोष्टी आपण सस्पेन्स ठेवा. 6 लाखाचा आकडा आम्ही तुम्हाला सांगितलेला आहे. बरं, उद्याचा आकडा आम्ही उद्या सांगू, पण रेकॉर्ड ब्रेक आकडा असेल. आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सगळ्या उद्योजकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावर विश्वास टाकलाय. जसा महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावर विश्वास टाकला, त्या जनतेला जो काही आमच्याकडनं इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सेक्टरमध्ये विश्वास पाहिजे होता, तो आम्ही देण्यामध्ये यशस्वी होतोय. याचाच हा एक भाग आहे आणि म्हणून मोठ्या पद्धतीने आम्ही MOUs करतोय. आणि याच्यात हे जे 6 लाख कोटचे MOU झालेले, 30-32 MOU झालेले माझ्या मते, तर याच्यात की काही ब्रँड्स किंवा कोणत्या लोकेशन्स आहेत जिथे हे इंडस्ट्री सेटअप होणार आहे? याच्यामध्ये सज्जन जिंदालनी 3 लाख कोटीचा MOU केलेला आहे. तो JSWने. तो नागपूरमध्ये देखील आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आहे, त्याच्यानंतर अन्य ठिकाणी आहे. आणि आजच्या MOUचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की औद्योगिक क्षेत्रातला समतोल राखण्याचं काम देखील सरकारच्या माध्यमातून होतंय. माझ्या मतदारसंघामध्ये देखील, रत्नागिरीच्या मतदारसंघामध्ये मी जो लोकांना विश्वास दिला होता तो देखील आज आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलो. आणि रत्नागिरीमध्ये, एकट्या रत्नागिरीमध्ये 30,000 कोटीचे प्रकल्प नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि त्या प्रकल्पावर आज दावोसमध्ये शिक्कामोर्तब झालं. मग याच्यात पुढाकार रत्नागिरीचे, म्हणजे महाराष्ट्रात इंडस्ट्रीज मिनिस्टरनी घेतलंय की रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी घेतलंय? मला असं वाटतं हे श्रेय सांघिक आहे, एका कोणाचं श्रेय नाही. मी जसं सांगितलं की मागच्या 2 वेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दावोसमध्ये येऊन MOUs केले होते. यावर्षी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आलो. हे एकटा कोणाचं श्रेय नाही, आम्ही सगळे सांघिक काम करतो आणि सांघिकपणातनं हे फार मोठे MOU होत आहेत आणि जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरतोय. आणि जे नवीन उद्योजक आहे, ज्यांना महाराष्ट्रात इंडस्ट्री सेटअप करायची आहे किंवा उद्योजकता आणायची, इन्व्हेस्टमेंट आणायची, त्यांच्यासाठी तुमचं काय मेसेज आहे नेमकं? माझी विनंती आहे सगळ्या उद्योजकांना की महाराष्ट्र ही उद्योजकांची भूमी आहे. फार मोठे उद्योजक देशातून परदेशातून त्या ठिकाणी येतात, फार मोठी इन्व्हेस्टमेंट करतात. उद्योजकांना जे काही लागेल, नियमात बसणारं जे काही लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही लँड द्यायला तयार आहोत, आम्ही चांगल्या पद्धतीचं पाणी द्यायला तयार आहोत, आम्ही चांगल्या पद्धतीची इलेक्ट्रिसिटी द्यायला तयार आहोत, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला तयार आहोत, आम्ही कनेक्टिव्हिटी द्यायला तयार आहोत. त्याच्यामुळे देशातल्या परदेशातल्या सगळ्या उद्योजकांनी महाराष्ट्रामध्ये यावं ही माझी उद्योग मंत्री म्हणून त्यांना विनंती आहे. आणि कन्व्हर्जन पण चांगलं आहे माझ्या मते. मागच्या वर्षी साईन झाले तर सगळे कन्वर्ट पण झाले. 83% इम्प्लिमेंट झालेले आहेत आणि देशामध्ये हा रेकॉर्ड आहे. बाकीच्या राज्यांमध्ये मी कोणाला क्रिटिसाइज करत नाही, परंतु बाकीच्या राज्यांमध्ये 40%, 50% त्याच्या पुढे जात नाही. आम्ही 83% पर्यंत गेलेलो आहोत. व्ह्यूअर्स, मी अजून एक सांगू इच्छितो, इथे 6 ते 7 पॅव्हिलियन आहे, 6 ते 7 स्टेट्स आलेले आहे. बट उदयजी किंवा देवेंद्रजी मी सकाळपासून बघतोय 7-7:30ला आलेले आणि संध्याकाळपर्यंत हे कन्सिस्टंटली महाराष्ट्र पॅव्हिलियनला बसलेले होते. सतत मीटिंग्स होत्या आणि बहुतेक याच मीटिंगच्या बेसिसवर
हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहे. थँक्यू सो मच फॉर आमचा फर्स्ट डे फर्स्ट शो हा हाऊसफुल झालेला आहे. ग्रेट. आणि शेवटचा शो जेव्हा हाऊसफुल होणार, मला खात्री आहे 10 लाख कोटचा नंबर क्रॉस होणार. थँक्यू सो मच फॉर स्पीकिंग टू पुणेकर न्यूज. थँक्यू.